नमस्कार, मी सुवर्ण. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज एक नऊवारी शिवली होती माझ्या स्वतःसाठी. त्यातली नऊवारी साडी खूप मोठी होती, म्हणजे 10 वारपेक्षाही खूप मोठी निघाली साडी माझी. तर त्याच्यामध्ये उरलेले जे कापड आहे ते कापडापासून मी माझ्या गुढीसाठी गुढी वस्त्र शिवत आहे. त्याची जेवढे लांबी होती मी तेवढी पूर्ण घेतलेली आहे. आणि पेशवाई समजा पेशवाई तुम्हाला कोणतीही शिवायची असेल तरी साडी येऊ शकते, पण मी पेशवाई साडी शिवलेली आहे प्लेटा प्लेटा टाकून. पहा ती साडी कशी झालेली आहे ती पाहायची आहे. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकून घ्यायच्या. पूर्ण प्लेट टाकून घेऊन परत आपल्याला त्याला शिलाई करायची आहे. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, म्हणजे संपूर्ण लक्षात येईल तुम्हाला. एकदा व्हिडिओ जर पाहिला व्यवस्थित की पटकन तुम्ही सहज घरी शिवू शकाल. ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे. प्लेटा टाकून घेतल्या आणि माझ्याकडे परत छोटासा काठ उरला होता, तेव्हा अशा पद्धतीने ठेवून घेऊन मी त्याला टिप मारून घेतली. जो काठावर काठ ठेवून घेतलेला आहे त्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे काठ जॉईन करून घेणार आहे. एक्स्ट्राचे जे साईडला थोडे क्रॉसमध्ये आलेले होते, आपण कट जे प्लेटा टाकते त्या क्रॉसमध्ये आहे, त्याच्यामुळे मी त्याला सरळ कट करून घेतले आणि काठ जो आहे तो जॉईन करून दिलेला आहे. आणि असं व्यवस्थित प्लेट ठेवून त्याला एक पिन लावून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने एक पिन लावून घ्यायची आणि वरचे जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे. वरच्या साईडचे कापड कट केलेले आहे. असे व्यवस्थित अशी एकावर एक ठेवून घेऊन आपल्याला वरच्या साईडला टिप मारायची आहे. तर टिप मारून झाल्यानंतर ही एक साईड जी आहे ओपन, त्याला मी दुमडून टिप मारून घेणार आहे आणि परत लेस लावून घेणार आहे. आता आपण मशीनवर आलेलो आहोत. मशीनवर आल्यानंतर पाशी व्यवस्थित धरून थोडासा एक साईडला मी एक्स्ट्राचे कापड सोडलेलं आहे आणि फक्त वरच्या प्लेटालाच अशी टिप मारून घ्यायची आहे. टिप मारून घेतली. तर साईडचा जो भाग आहे त्याला आता आपण अधिक दुमडून टिप मारून घ्यायची. दुमडून टिप मारून झालेली आहे. आता ह्याला आपलं मी जे काठ आहे ग्रीन कलरचे, त्याच कलरचे माझ्याकडे लेस आहे, ते मी ती लेस लावून घेत आहे. अशी व्यवस्थित ठेवून टिप मारलेल्या जे दुमडून टिप मारलेली आहे त्याच टिपेवर ही लेस आली पाहिजे. ह्या पद्धतीने ठेवून घेऊन टिप मारून घ्यायची. टिप लेस आहे ती जॉईन करून झालेली आहे. आता पुढच्या साईडला जे एक्स्ट्राचे कापड आहे ते पण असे व्यवस्थित असे ठेवून प्लेट जे आपण मिऱ्या टाकलेल्या आहेत त्या मिऱ्यामध्ये आपल्याला असे व्यवस्थित ठेवून घेऊन परत एक टिप मारायची. वरच्या साईडला खालीवरीचे कापड झालेले आहेत ते टिप मारताना ते कट करून घेतले, म्हणजे व्यवस्थित असे प्लेन करून घेतले. आता त्याची आपल्याला कॅप बनवायची आहे वरच्या साईडला. त्यासाठी उंची, लांबी आणि रुंदी पहा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी आपण कापड घ्यायचे आणि जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे लेस लावून घ्यायची. एक्स्ट्राची लेस कट करून घेतली आणि एका साईडने असे दुमडून घेऊन टिप मारून घेतली. आता ती प्लेटा ज्या आहेत त्या प्लेटावर आपल्याला जॉईन करायचे आहे. तर जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एकमेकावर थोडे खालच्या साईडला येऊ द्यायचे आणि साईडचे आपण एक्स्ट्राचं जे कापड एक्स्ट्रा ठेवलेले आहे त्या साईडने दोन्ही साईडने मी टिप मारून घेतली. म्हणजे आपली जी गुढीची साडी आहे त्याची कॅप तयार झालेली आहे. पण आपल्याला याला नॉट लावायचे राहिलेले आहे, तर मी आता लावून घेणार आहे. पहा, तुम्हाला आधीही लावता येतात आणि असं शिवून झाल्यानंतरही आपल्याला दोन्ही साईडने 2 नॉट ठेवून टिप मारून घ्यायची. पहा, अटॅच करून घ्यायची, म्हणजे आपल्याला गुढीच्या काठीला जी बांधायची आहे त्यासाठी व्यवस्थित येते. अशा प्रकारे नॉट लावली की पहा, उलटी आहे ते सुलटी केली. पहा किती सुंदर अशी कॅप तयार झाली आणि गुढीला घातला तर साडी खूप सुंदर दिसते. एकदम व्यवस्थित आणि ग्रीन कलरचे लेस वापरल्यामुळे एकदमच व्यवस्थित खूप सुंदर दिसत आहे. तुम्हालाही साडी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पहा, प्लेटही खूप सुंदर आल्यात. आता आपण काठीला घातल्या कशी दिसते ते पाहूयात.
जी वरची टोपी आहे ती काठीला अडकून घ्यायची आणि नॉट जी केलेली आहे ती गाठ मारून घ्यायची आणि हा पहा असा व्यवस्थित तांब्या घालून घ्यायचा. एकदम सोपे आणि एकदम दिसायलाही खूप सुंदर होते. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.